कदाचित ही गोष्ट फारच जुनी आणि प्रत्येकाने ऐकलेली असावी, पण ज्या ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी. असेच काहीसे घडले राधाच्या आयुष्यातही. चला आपल्या कथेला सुरुवात करूया. आपल्या कथेची नायिका राधा. राधा खूप हुशार, खूप बोलणारी, मनमिळावू आणि खूप सुंदर. तिचे हसणे एवढे मोहक की दुःखही पळून जाणारे. वडिलांच्या निधनानंतर स्वतःला खूप मोठी समजायला लागली होती. तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही, पण समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच ओळखणारी. घरच्या परिस्थितीने गांजलेली, पण तरीही आकाशाला झेप घेणारी, स्वप्ने पाहणारी अशी ही राधा सर्वांनाच हवी असणारी. राधा कॉलेजमध्ये असताना शांतच असायची, त्यामुळे तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी जास्त ओळखत नव्हते. पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती तिच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीबरोबर फोनवर गप्पा मारू लागली होती. कारण फोनवर बोलून ती स्वतःचा विरंगुळा करत होती. असेच एकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिची ओळख तिच्याच कॉलेजमधला मित्र राहुलशी झाली. आपल्या कथेचा नायक राहुल. चला आता आपण राहुलची भेट घेऊया. राहुल खूप प्रेमळ, खूप समंजस आणि खूप साधा. चांगुलपणाचा तो एक मूर्तिमंत उदाहरण होता. कॉलेजमध्ये शांत असणारी राधा आता राहुलशी फोनवर तासनतास गप्पा मारत होती. ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळत त्या त्यावेळी ती दोघे फोनवर बोलत होते. त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या की त्यांना वेळेचे आणि भुकेचे भानही नसायचे. असेच एकदा बोलत असताना राहुलने राधाला मन आणि प्रेम यांची गोष्ट सांगितली. राहुल तिला सांगतो, मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. एके दिवशी ती दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात. लपाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य प्रेमावर येते आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडते. मन एका काटेरी झुडपामागे लपल्यामुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही, कारण त्याला असे वाटते मन एवढी नाजूक आहे की ती काटेरी झुडपामागे लपूच शकत नाही. म्हणून प्रेम प्रत्येक काटेरी झुडपाला काठीने मारत असतो. प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी तो त्या काटेरी झुडपामागे येतो. पाहतो तर काय, त्याचे मन विव्हळत होती. तिचे डोळे रक्ताने माखलेले होते. प्रेम खूप घाबरतो, खूप आरडाओरडा करतो, पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत नाही. शेवटी प्रेम मनाला घेऊन डॉक्टरकडे जातो. डोळ्यात काटे गेल्याने मन आंधळी होते. मनाचे डोळे जातात, म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम हे आंधळे असते. आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात. राधाला तशी ही गोष्ट नवीनच होती. तिने पहिल्यांदा ऐकली होती, पण ही गोष्ट ऐकून भावूक राधा स्तब्धच झाली होती. आणि या गोष्टीनंतर ती राहुलच्या केव्हा प्रेमात पडली हे तिला देखील कळले नाही. आता मात्र राधाला फक्त राहुलशीच बोलावेसे वाटत होते, तसा तिचा कॉलेज मित्र. पण तरीही
त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नव्हते. कदाचित त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यांमुळे राहुललाही राधा आवडायला लागली. असेच एके दिवशी राधा राहुलला आपल्या मनाच्या भावना फोनवरच व्यक्त करते. तिला वाटले राहुलही तिच्यावरच प्रेम करतोय, पण राहुलने तिला नकार दिला. पण तरीही राहुल राधाला म्हणाला, मला तुला एकदा मिठीत घ्यायचे. दुसऱ्याच दिवशी राहुलच्या मित्राची लग्नाची पूजा असते. राहुल राधालाही आमंत्रण करतो. तसेही राहुलला भेटण्यास राधा उत्सुक असते. राधा नटून थटून राहुलच्या मित्राच्या पूजेला जाते. वाटेतच ती राहुलला भेटते. खूप खूप खुश असते ती. त्याला पाहून तिच्या मनात काहूर माजतो. पण एक विलक्षण भीतीही तिला जाणवत होती. पण राहुलला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती. कदाचित राहुलचेही हेच झाले होते. राधाची सुंदरता व मोहकता पाहून तोही त्याच्या मनाला नाही आवरू शकला आणि ते दोघे समुद्रावर फिरायला जातात. पाहताच क्षणी ते दोघे एकमेकांचे झालेले होते. प्रत्येक प्रेमी युगुलाप्रमाणे तेही प्रेमाच्या भावपाशात वचनबद्ध होतात. आज राधा खूप खुश होती. तशी राहुलची अवस्था पाहण्याजोगी नव्हती. राहुलही खूप खूप खुश होता. शेवटी अतिरात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात. दुसऱ्या दिवशी राधा राहुलच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होती आणि राहुलचा फोन येतो. राधा खूप उत्सुक होती त्याच्याशी बोलण्यात, कारण आता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालेले होते. पण ज्यावेळी राहुलचा फोन येतो तेव्हा राधाच्या पायाखालची जमीनच हादरते. राहुल राधाला म्हणतो, माझे खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. तो तिला कारणही सांगतो. आदित्यच्या मोठ्या भावाचे म्हणजेच जितेंद्रचे सोनाली नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते. त्यांचे प्रेम अगदी लहानपणापासूनचे होते. ज्यावेळी जितेंद्र त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगतो तेव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे त्याचे लग्न नाही झाले आणि ह्यामुळे राहुल ही राधाशी लग्न करणार नव्हता. तरीही राहुल आणि राधा एकमेकांना भेटत होते. फिरायला जाणे, चित्रपट पाहणे हे त्यांचे नेहमीचेच झाले होते. राधा आणि राहुलचे प्रेम दिवसेंदिवस बहरत होते आणि एके दिवशी राहुलच्या बाबांनी राहुलचे लग्न ठरवले. ती मुलगी गावची होती. राहुलनेही त्या मुलीला होकार दिला. आता मात्र राहुल राधाला टाळू लागला होता. तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता, पण त्याचा काही परिणाम राधावर होत नव्हता. ती रडत असे, भांडत असे, पण पुन्हा त्याला फोन करून त्याच्याशी बोलत असे. लग्न ठरल्यानंतरही राधा आणि राहुल एकमेकांना भेटत होते. तेच नाते, तेच प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते. जसजशी राहुलच्या लग्नाची तारीख जवळ येत होती तसतसे राधाचे प्रेम फक्त वाढतच चालले होते. राधाला आता राहुलशिवाय राहणे खूप कठीण होऊन बसले होते आणि एके दिवशी तिला राहुलच्या लग्नाची तारीख समजते. राधाला खूप त्रास होत होता.
म्हणून ती कसलाही मागेपुढे विचार न करता राहुलच्या लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यामुळे ती राहुलच्या आणखीनच जवळ गेली. राहुलने लग्न मोडावे म्हणून ती राहुलला विनवणी करू लागली. पण घरच्या परिस्थितीने गांजलेल्या राहुलच्या हातात काहीच नव्हते. कारण एका बाजूला त्याचे आई-बाबा तर एका बाजूला त्याची राधा. लग्नाचे दिवस जसजसे येत होते तसतसे राधा आजारी पडू लागली. पण तरीही ह्याचा राहुलवर काही परिणाम होत नव्हता. आणि शेवटी राहुलच्या लग्नाचा दिवस उजाडला. आता मात्र सगळे राधाच्या आणि राहुलच्या हाताबाहेर गेलेले होते. राधा खूप रडत होती. काय करावे तिला सुचत नव्हते. आणि जे होऊ नये तेच घडले. अति रडल्यामुळे आणि अति विचारामुळे राधाचा ब्रेन हॅमरेज झाला आणि ती देवाघरी निघून गेली. पण शेवटच्या क्षणालाही राधा राहुलने तिला सांगितलेल्या मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती. कारण तिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती. तिच्या मरणाने राहुलची अवस्था पाहण्यास किंवा तो खुश आहे की दुःखी हे पाहण्यास ती राहिली नाही. तिने तिच्या घरच्यांचा आणि ह्या जगाचा कायमचाच निरोप घेतला. कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना तिने तिच्या राहुलशी केली आणि राहुलचे प्रेम तिला खोटे वाटले. पण तरीही राधाला शेवटच्या क्षणी सुद्धा तिचे मरण राहुलच्याच बाहुपाशात व्हावे असेच वाटत होते. आणि शेवटची ती इच्छाही पूर्ण करण्यास राहुल अपयशी ठरला होता. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.